सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एक संतापजनक प्रकार घडलाय। पतीनं पत्नीसह आपल्या तिन्ही मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे। या घटनेत 4 वर्षाच्या मुलाच्या नाकातोंडात पेट्रोल गेल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हा प्रकार मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स मधील कापड दुकानात घडला। या प्रकरणी पोलिसांनी हुसेन गडियाली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली। पती पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांच्या चौकशीत उघड झालं। हुसेन गडियाली याचं बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कपड्यांचं दुकान आहे। पती आणि पत्नी यांचं घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। पत्नी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली। रात्री हुसेन गडियाली दुकान बंद करत असताना पत्नी मी घरी जाणार नाही, दुकानातच राहणार असं ठामपणे सांगत राहिली। या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला। तू घरी जा, जर गेली नाहीस तर तुला आणि मुलांना मी मारून टाकीन आणि स्वतःला संपवून घेईन अशी धमकी पतीने दिली। यावेळी हुसेन गडियाली यानं रागाच्या भरात पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून आणलेलं पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतलं। त्यात एका 4 वर्षाच्या मुलाच्या नाक आणि तोंडात पेट्रोल गेलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन याला ताब्यात घेतलं। त्यानंतर घाबरलेल्या 4 वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तात्काळ प्राथमिक उपचार केले, त्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली। या प्रकरणी पत्नीनं पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलांसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती हुसेन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, सिंधुदुर्ग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।